रामकृष्ण हरी मंडळींनो, माऊली कीर्तन सोहळा महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय असलेले एकमेव चॅनल सप्ताह कीर्तन, भागवत कथा, हरिजागर व लाईव्ह कार्यक्रमाकरिता अवश्य संपर्क करा। माऊली चोपडे व देवा पाटील। तरी ती सुटणारी नसते आणि मग ब्राह्मणाने गाठ दिली आणि माता पार्वती आणि भगवान भोले बाबाचा सुंदर अशा प्रकारचा विवाह सोहळा त्या ठिकाणी संपन्न झाला। सप्तपदी सगळ्या विधी झाल्या आणि मग नंतर ज्या वेळेला माता पार्वती आईची विधाई त्या ठिकाणी सुरू झाली। पार्वती आईला आता वाट लावायचं आहे। जो बाप होता हिमालय तो रडायला लागला। प्रत्येक बाप मुलीला वाट लावताना रडल्याशिवाय राहत नाही। कितीही जड अंतःकरणाचा बाप असला तरी तो ज्या वेळेला मुलगी आपली परक्याच्या घरी जाते ना, त्या वेळेला तो बाप रडल्याशिवाय राहत नाही। पहाडासारखा तो हिमालय त्या ठिकाणी रडायला लागला। मैना माता समजावते हिमालयाला की हे हिमालय रडू नका। मुलगी हे शास्त्र सांगतं, मुलगी हे परक्याचं धन आहे। एक ना एक दिवस ते आई वडिलांना त्या ठिकाणी सोडून जाणारच आहे। मैना मातेने पार्वती आईला उपदेश केला। हा उपदेश प्रत्येक आईने प्रत्येक मुलीला करावा। सांगावं तिला, सासू सासऱ्यांना आई वडिलांसारखा जीव लाव। प्रत्येक आईचं कर्तव्य आहे। मग भले ते कसेही वागो, पण तुझं अंतःकरण त्या ठिकाणी परम आणि पवित्र ठेव। तुझे सासू सासरे हे तुझे आई वडील आहेत, त्यांना जीव लाव। तुझा लहान दीर असेल किंवा मोठा भाया असेल, त्याला भावासारखं समज। आणि त्या आईने सांगावं, मुली एका घराचे दोन घरं त्या ठिकाणी कधीही करू नको। पण आताची आई सांगते काय, लग्न झाल्यावरती सांगते गेल्या 8 दिवस बघ वातावरण कसं काय, बाकीच्याला दे सोडून, नवरा मात्र तेवढा मुठीत ठेव, बाकीचे जाऊ दे तिकडे गंगेला वाहिले। असा उपदेश कोणत्याही आईने करू नये, कोणत्याच आईने। आणि प्रत्येक मुलीला हात जोडून प्रार्थना आहे, आईला रोज फोन लावायचा नाही लावायचा। आणि आईला पण विनंती आहे, काही गरज नाही, मुलगी हे परक्याचं धन आहे, आपल्याला माहिती आहे ना, ते चांगलं सांभाळतील ना। पण आई म्हणते जेवली का, झोपली का, घरचे कामं केले का, सासू शेतात गेली का, तुला घरचं काम सगळं ठेवलं का, आणि सासूची साडी धुवू नको। अरे काय धंदे, काय तुम्ही सांगताय तुमच्या मुलीला, याचा थोडा विचार करा। ती माता पार्वती आईला मैना माता सांगते, हे पार्वती सासू सासऱ्यांना जीव लाव, दीर भायांना जीव लाव। नंदाला नणंदबाई आल्याच्या नंतर पटकन तिला तांब्या भरून दिला पाहिजे, हे त्या ठिकाणी भाऊजाईचं कर्तव्य असतं। पण आताच्या नंदा आल्या काय आणि गेल्या काय, भाऊजाईला काही घेणं देणं। भाऊजाई टीव्ही समोर बसलेली असते, ताई तुम्ही आल्या, हां बसा, मग तुम्हाला चहा टाका मला करा। नात्याची जोपासना आपल्याकडे झाली पाहिजे, नातं जोपासलं गेलं पाहिजे। म्हणून प्रत्येक आईला विनंती आहे, मुलीचं लग्न झालं ना, तिला 3 टाइम फोन लावू नका। काहीच गरज नाही 3 टाइम फोन लावायचे, ठीक आहे मान्य आहे, आईचं अंतःकरण आहे, करमत नाही, 2 शब्द विचारा, बाई तू कशी आहेस, कशी आहेस। ती काय एखाद्या येरवड्याच्या जेलमध्ये थोडीच टाकली। म्हणून त्या ठिकाणी माता पार्वती आईला मैना माता उपदेश करते। जसं रामायणामध्ये ज्या वेळेला सीतामाई निघाली कुठे, मिथिला नगरीमधून, त्यावेळेला राजा जनक, त्या जनकाकडे कशाचीच कमी नव्हती। राजा जनक त्या वेळेला खांबाला धरून रडत होता। सुनीता मातेने समजावायला खूप प्रयत्न केले आणि सांगितलं, महिपती
रोना नाही. मुलगी हे परक्याचं धन असतं. हे राजा जनक तुम्ही रडू नका. राजा जनकाला कुठे माहिती होतं माझ्या सीतेला जीवनामध्ये 14 वर्षाचा वनवास त्या ठिकाणी भोगावा लागेल. कुठे माहिती होतं राजा जनकाला. राजा जनक रडू लागले. राजा जनक म्हणू लागले की आज माझं घर त्या ठिकाणी रिकामं होतंय. आज माझ्या 4ही मुली मला सोडून मिथिला नगरीमधून राजा दशरथाच्या घरी चालल्या आहेत. साधारणतः एक मुलगी नांदायला गेली तर माणसाचं घर रिकामं होतं. आज राजा जनकाच्या 4ही मुली त्या ठिकाणी नांदायला चालल्या. मांडवी, श्रुतकीर्ती, उर्मिला, सीता. आणि जनकाने रडायला सुरुवात केली. मुलगी जाताना तो बाप त्या ठिकाणी रडायला लागला. जेव्हा नवीन लग्न झालेली मुलगी माहेरून सासरी जाते ना, काय अवस्था असते त्याची. प्रत्येक जण त्याच अवस्थेमधून आलेला आहे. ऐका, एक गोड दृष्टांत आहे, तेवढा दृष्टांत सांगून मी कथा संपवणार आहे. प्रत्येक स्त्रीच्या जीवनातली ती कथा आहे. सासरहून न्यायला आलेले पाहुणे त्या ठिकाणी, मुलीला नवीन लग्न झालं आणि सासरहून पाहुणे मंडळी नवीन न्यायला येतात, बरोबर. त्याला काय म्हणतात मला आता आठवत नाही. नवीन न्यायला आले पाहुणे मंडळी, शिदोरीचे डबे वगैरे घेऊन आले आणि मग मुलीने सुंदर पाहुण्यांसाठी स्वयंपाक केला. येती जाती पाहुण्यांसाठी सुंदर त्या ठिकाणी स्वयंपाक केला. जेवायला वाढलं, पाहुणे सुंदर त्या ठिकाणी स्वयंपाक झाला, जेवण झालं आणि मग आता मुलगी त्या ठिकाणी सासरी जाण्यासाठी निघाली. आई वडिलांचं त्यांनी दर्शन घेतलं आणि सांगितलं आई येते मी. आणि मग ती मुलगी, तिच्या बापाच्या घरी कोणत्याही प्रकारची गाडी नव्हती. ती मुलगी बसमध्ये बसणार. बसमध्ये ती मुलगी बसणार. कंडक्टरने बेल हातामध्ये धरलेली होती. ड्रायव्हरने गाडी थांबवलेली होती. पाहुणे मंडळी, जे 4 पाहुणे मुलीला नेण्यासाठी आलेले होते, हातामध्ये शिदोरीचे डबे होते आणि 4ही पाहुणे त्या ठिकाणी बसमध्ये बसणार. तेवढ्या वेळामध्ये अगोदर मुलीला त्या ठिकाणी बसवण्यात आलं. ती मुलगी म्हणायला लागली बाबा मला नाही जायचं म्हणे नांदायला, नाही जायचं म्हणे, तिथं सगळे लोक अनोळखी आहेत, बाबा मला नका ना पाठवू म्हणे. बापाने सांगितलं बाई मुलगी हे परक्याचं धन असतं आणि लग्न झाल्यावर प्रत्येक मुलीला त्या ठिकाणी बापाचं घर सोडून जावंच लागतं. कंडक्टरची बेल हातामध्ये दोरी धरलेली, कंडक्टर ते संभाषण ऐकत आहे. ड्रायव्हरने गाडी साईडला लावलेली आहे. ड्रायव्हरचे हात त्या स्टेरिंगवर आहेत आणि बापाचे ते वाक्य. सगळी बस त्या ठिकाणी स्तब्ध झालेली होती. सगळी बस त्या मुलीकडे पाहून डोळ्यामध्ये अश्रूंच्या धारा त्या ठिकाणी लागल्या होत्या. तो बाप त्या मुलीला समजावून सांगत होता बेटा मुलगी हे परक्याचं धन असतं. आणि असं बोलत असताना स्वतःच्या गळ्यातला रुमाल तिने बापाने काढला आणि मुलीचे डोळे पुसत होता. हे बाळा असं करून चालणार नाही ग, बाळा असं करू नको. अगं मी तुला 4 दिवसांनी पुन्हा भेटायला येईल बाळा, तू असं करू नको. 4 दिवसांनी पुन्हा भेटायला येईल, पुन्हा भेटायला येईल, तू त्या ठिकाणी असं करू नकोस. बाबा मला नाही हो करमत, सगळी माणसं नवीन आहेत तिथे. बाळा बापाच्या इज्जतीसाठी तुला जगावं लागणार बाळा, तुला जावं लागणार. हे राजा काळ बदलला आहे बाळा. आता ती मुलगी म्हणायला लागली बाबाला. त्या बापाला मुलीशी व्यवस्थित बोलताही येत नव्हतं. हे बाळा पूर्वीचा काळ निघून गेला. हे बाळा त्या मुलीचं वय अवघं होतं 18 वर्षाचं. मुलगी त्या ठिकाणी रडत होती. बापाने खूप मुलीला समजावून सांगितलं, विनवणी करत होता बाप. बापाने कसं बसत हातामध्ये मुलीचा हात हातामध्ये घेतला आणि सांगितलं बाप काय असतो ऐका.
हातामध्ये घेतलं आणि सांगितलं, बाळा तू आता बसमध्ये बस. तिने सांगितलं, बाबा मला नाही बसायचं. बापाने बळच हाताला धरलं आणि मुलीला बसमध्ये बसवलं. बापाचा कंठ त्या ठिकाणी दाटून आला, डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या, डोळ्यातलं पाणी पडणार तेवढ्यामध्ये बापाने तोंड बाजूला केलं आणि तो बाप त्या ठिकाणी रडायला लागला. एवढा रडायला लागला, डोळे पुसायला लागली. ती मुलीने बापाचं शर्ट ओढलं, स्वतःच्या मुखाकडे स्वतःचं त्या ठिकाणी बापाचं तोंड केलं, सांगितलं, बाबा तुम्हाला पण आता रडायचं नाही, रडू नका. त्या कंडक्टरच्या सुद्धा डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. बसचा चालक मालकही रडत होता. सगळी गाडी त्या ठिकाणी रडत होती. जे पाहुणे मंडळी आले होते शिदोरी घेऊन मुलीला घेऊन जाण्यासाठी, त्यांच्याही अंतःकरणामध्ये अश्रूंचे थेंब त्या ठिकाणी व्हायला लागले. ती मुलगी बापाचं तिने पुन्हा बसमध्ये दर्शन घेतलं. कंडक्टरने बेलवरला हात काढला, बाप गाडीतून खाली उतरला आणि मुलगी खिडकीतून पाहत होती. बापाला सांगितलं होतं तिने, बाबा तुम्हाला बीपीचा त्रास आहे, गोळ्या तुम्ही वेळेवर घ्या. आईला तुम्ही त्या ठिकाणी भावाला सांगा, या बहिणीचं तुझ्यावर फार त्या ठिकाणी प्रेम आहे. तू किती जरी मोठा झालास ना तरी आई वडिलाला कधीही एका शब्दाने दुखवू नको. बाबा माझ्या दादाला सांगा, बाबा माझ्या दादाला सांगा, आम्ही एका ताटामध्ये जेवण केलं बाबा, आम्ही एका सायकलवर शाळेत गेलो बाबा. ती मुलगी सांगते, बाबा दादा लहान आहे, त्याला कधी मारू नका. बाबा दादाचे सगळे लाड पुरवा. बाबा ज्या वेळेला तुम्ही घरी यायचात ना बाबा, त्यावेळेला पटकन मी पाण्याचा ग्लास आणून, पण आज पाण्याचा ग्लास मी गेल्यानंतर आणून देण्यासाठी कोणीही नसेल बाबा. त्यावेळेला मला तुमची खूप आठवण येईल बाबा. मुलीने बापाला खिडकीतून पाहिलं. बाप बसच्या खाली उतरला, मुलीला हाताने टाटा केला. मुलगी म्हणायला लागली, बाबा पुन्हा 4 दिवसांनी मला नक्की भेटायला या. ती मुलगी सांगायला लागली. बाप निघून गेला आणि मुलगी बाप जाईपर्यंत, त्या बसमधून पूर्ण गाव जाईपर्यंत ती मुलगी खिडकीतून ओळून पाहत होती. जन्मदात्या बापाला आज ती सोडून निघून गेली. म्हणून हात जोडून प्रत्येक पुरुषाला माझे हात जोडून प्रार्थना आहे, मुलगी हे परक्याचं धन असतं, पण मुलीला इतका जीव लावा, जी सून तुमच्या घरामध्ये येईल ना तिला तळ हाताच्या फोडाप्रमाणे सांभाळा. तिचा अंतःकरण राजा हो कधीही दुखू नका. म्हणून मुलगी हे परक्याचं धन असतं. जेवढा आपण स्वतःच्या मुलीला जीव लावतो ना तेवढा सुनाला लावा बरं. असा कोणताच कथाकार तुम्हाला सांगणार नाही. आणि प्रत्येक सुनेला हात जोडून प्रार्थना आहे, सासू ही आईसारखी समजा. नसेल ती जीव लावत द्या सोडून, तिचा भाग आहे तो. म्हणून घरामध्ये प्रत्येकाने एकमेकाने प्रेमाने राहा, प्रेमाने वागा. कारण आई वडील गेल्याच्या नंतर डोंगरा आड गेलेला सूर्य तुम्हाला पुन्हा दिसेल, पण एकदा माती आड गेलेली आई आणि बाप त्या ठिकाणी पुन्हा तुम्हाला दिसणार नाही. म्हणून राजा हो हात जोडून प्रार्थना आहे, मरेपर्यंत त्या ठिकाणी तुमच्या संसारासाठी तुमच्या खांद्याला खांदा देऊन ती उभी राहते. म्हणून मुलगी ही घराची, सून ही घराची लक्ष्मी असते. लक्ष्मीला कधीही त्या ठिकाणी त्रास देऊ नका. आणि ती बस तिथून निघून गेली, मुलगी सासरी निघून गेली, बाप घरी आला. तसं त्या ठिकाणी
ते म्हणतात ना, आई बापाची लाडाची लेक जाते लाडाची लेक आज सासरी. सामान्य मुलगी वाट लावताना माणूस एवढा रडतो. सामान्य मुलगी वाट लावताना तर पहाडासारखा हिमालय त्या ठिकाणी रडू लागला. आज एवढा हिमालय रडला, एवढा हिमालय रडला. माता पार्वती आईचा निरोप देताना हिमालय रडायला लागला. सगळे त्या हिमालयाला समजून सांगू लागले. मैना मातेने खूप समजावून सांगितलं. ज्या वेळेला सीता चालली होती त्यावेळेला ही राजा जनकाने खांबाला धरलं आणि राजा जनकही रडायला लागले. कन्या सासुराशी जाय, मागे परतोनी पाय, तैसे झाले माझ्या जीवा, केव्हा भेटसी केशवा. जसं मुलगी माहेरी जाताना माणसाला वाटतं ती परत कधी येईल, एकदा तिने मागे वळून बघावं, तसं आमचं अंतःकरण त्या ठिकाणी कधी व्हावं, केव्हा भेटशी केशवा. तसं अंतःकरण आमचं भगवान परमात्म्याविषयी झालं पाहिजे. आणि माता पार्वती भगवान शंकरासोबत आता कैलासावर जाण्यासाठी निघाल्या.